आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. मंडळी नमस्कार. सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. मंडळी, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना मोठं यश आले आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या विविध कामांसाठी तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर केला आहे. मंडळी, या उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रातील विविध गावातल्या लोकांकडून, शेतकऱ्यांकडून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे विविध प्रश्नांच्या अनुषंगानं मागणी होत होती आणि या मागणीला धरूनच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री तसेच राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती आणि त्यांच्या मागणीनुसार शासनानं आता या लाभक्षेत्र विकास कामांसह वाढीव पाईपलाईनच्या कामासाठी तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. मंडळी, या निधीच्या माध्यमातून कडलास, कोळे, सोनंद, गौडवाडी तसेच आजूबाजूच्या इतर गावांना मोठा फायदा होणार आहे. मंडळी, टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सांगोला कालवा 50 किलोमीटरच्या परिसरातील शेतकऱ्यांकडून याबाबत सातत्यानं मागणी करण्यात होती ती आणि या मागणीच्यानुसार वाढीव पाईपलाईन करण्यासाठी आणि लाभक्षेत्राचा विकास करण्यासाठी या निधीची मंजुरी देण्यात आलेली आहे. मंडळी, याबाबतची मागणी विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा विभागाकडे तसेच राज्य शासनातल्या इतर खात्यांकडे सातत्याने केली होती. याशिवाय मंडळी, विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात आणि मागील अधिवेशनातही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या योजनेच्या लाभ क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या अनुषंगानं आवाज उठवला होता, मागणी केली होती. मंडळी, त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी शासनानं मंजूर केलेला आहे. मंडळी, अधीक्षक अभियंता सांगली तसेच सांगली पाटबंधारे मंडळ यांच्या प्रापणसूची 2025-26 मध्ये ही बाब समाविष्ट करण्यासाठी केलेल्या प्रस्तावानुसार खालीलप्रमाणे निधीची तरतूद करण्यात आली आहे. मंडळी, हा निधी नेमका कोणकोणत्या अनुषंगानं मंजूर झाला आहे त्यावरही आपण नजर टाकूया. मंडळी, बुद्ध्याळ धरण वितरकेसाठी तब्बल 48 कोटी 35 लाख 89,000 रुपये मंजूर करण्यात आलेले. याशिवाय सांगोला कालवा 1 ते 50 किलोमीटरच्या लाभक्षेत्र विकासाच्या कामांसाठी तब्बल 21 कोटी 27 लाख 68,000 एवढा निधी मंजूर करण्यात आला. मंडळी, एकूण सुमारे 70 कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण असा निधी हा सांगोला परिसरातील सिंचनासाठी उपलब्ध झालेला आहे. मंडळी, या कामामुळे कडलास, कोळे, सोनंद, गौडवाडी तसेच परिसरातील इतर गावांना नियमित सिंचन मिळून शेतीचं क्षेत्र आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. मंडळी, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होऊन दुष्काळी परिस्थितीतही या निधीमुळं दिलासा मिळणार आहे. मंडळी, या निर्णयामुळं सांगोला तालुक्यातल्या शेकडो शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसते. मंडळी, या निधीच्या मंजुरीसाठी मागणी केलेली होती आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध खात्यातील मंत्र्यांसोबत सातत्यानं संपर्क ठेवला होता, सातत्यानं मागणीही केली होती. याशिवाय मंडळी, मागील 2 अधिवेशनात आणि झालेल्या हिवाळी अधिवेशनातही आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी टेंभू उपसा सिंचन योजनेतल्या विविध प्रश्नांच्या अनुषंगानं लक्ष वेधलं होतं. निधीसाठी सातत्यानं पाठपुरावाही केला होता. मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला घवघवीत असं यश प्राप्त झालेलं आहे आणि तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी हा या योजनेसाठी मंजूर झालेला आहे. मंडळी, या 70 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातल्या लाभक्षेत्रातील विविध गावातील या योजनेच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळणार आहे. याशिवाय त्या भागातील शेतीसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. मंडळी, या निधीच्या माध्यमातून या वितरिकेच्या पाईपलाईनची कामं केली जाणार आहेत. याशिवाय लाभक्षेत्राचा एकूण सर्वांगीण विकास व्हावा यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. मंडळी, याबाबतची मागणी सातत्यानं शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे केली होती. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी या प्रश्नाच्या अनुषंगानं
विविध गावच्या शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन हा प्रश्न समजून घेतला होता। याशिवाय लाभक्षेत्राच्या अनुषंगानं त्या खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबतही सातत्यानं चर्चा केली होती आणि या चर्चेच्या अनुषंगानंच आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी अधिवेशनातही याबाबतचा प्रश्न सातत्यानं लावून धरला होता। याशिवाय जलसंपदा विभागाकडं, पाटबंधारे विभागाकडं त्यांनी लेखी पत्राद्वारे यापूर्वी मागणी केलेली आहे। मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या मागणीला मोठं यश आल्याचं दिसतंय आणि त्याच अनुषंगानं राज्य शासनानं तब्बल 70 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो निधी सांगोला तालुक्यासाठी मंजूर केलेला आहे। मंडळी, या माध्यमातून तब्बल 50 किलोमीटरच्या लाभक्षेत्र विकासाची जी कामं आहेत ही कामं यातून पूर्ण केली जाणार आहेत। त्यामुळं सांगोला तालुक्यातल्या कडलास, कोळे, सोनंद, गौडवाडी तसेच या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातल्या इतर गावांनाही या निधीच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे। याशिवाय मंडळी, या निधीच्या माध्यमातून नवीन पाईपलाईन केली जाणार आहे। तसेच लाभक्षेत्राच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी या निधीचा खर्च केला जाणार आहे। मंडळी, ही सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि एक्सक्लुझिव्ह बातमी आपण खास सांगोला पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांसाठी देत आहोत। मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सातत्यानं सांगोला तालुक्यातलं उर्वरित सिंचन क्षेत्र हे लाभक्षेत्राखाली यावं यासाठी प्रयत्न करत असतात। मंडळी, आपल्याला माहीत आहे की दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांच्या अथक प्रयत्नातून टेंभू तसेच इतर योजना सांगोल्यासाठी, सांगोल्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी सांगोला तालुक्यात आलेले आहेत। मंडळी, त्याच अनुषंगानं आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही उर्वरित लाभ क्षेत्रापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळताना दिसतंय। मंडळी, भाई गणपतराव देशमुख यांनी टेंभू योजनेसाठी अथक असा परिश्रम घेतले होतं, मोठा संघर्ष, लढाई उभा केला होता आणि भाई गणपतराव देशमुख यांच्या अविरत प्रयत्नातूनच सांगोला तालुक्यामध्ये टेंभू योजना ही कार्यान्वित झाली। या योजनेच्या मागणीसाठी दिवंगत भाई गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्यासह आटपाडी, कवठेमहांकाळ या भागात अनेक वेळा पाणी परिषदाही घेतल्या होत्या। राज्य सरकारचं लक्ष वेधलं होतं। रस्त्यावरची आंदोलनही भाई गणपतराव देशमुख यांनी उभा केली होती। मंडळी, भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रयत्नातूनच सांगोला तालुक्यात टेंभू ही योजना आलेली आहे। मंडळी, ही योजना दीर्घकालीन असल्यामुळं या योजनेच्या लाभक्षेत्रातल्या शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं नियोजन राज्य शासनामार्फत होताना दिसतं। मात्र यामध्ये दिरंगाई होत असल्यामुळं या सिंचन योजनेच्या लाभापासून वंचित असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळावं यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सातत्यानं प्रयत्न करताना दिसत आहेत। मंडळी, त्यांनी यापूर्वी अनेकदा राज्य शासनाकडे लेखी पाठपुरावा केला होता, अधिवेशनात हा प्रश्न लावून धरला होता। मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि त्याच माध्यमातून तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनानं मंजूर केलेला आहे। मंडळी, टेंभू योजनेच्या अंमलबजावणीमुळं सांगोला तालुक्यातलं मोठ्या प्रमाणात क्षेत्र हे पाण्याखाली आलेलं आहे, ओलिताखाली आलेलं आहे आणि उर्वरित ठिकाणच्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा प्राधान्यानं फायदा व्हावा, ते या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे प्रयत्न करताना दिसत आहेत। मंडळी, त्याचाच एक भाग म्हणून हा जवळपास 70 कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनानं खास सांगोल्यासाठी मंजूर केलेला आहे। मंडळी, त्यामुळं कडलास, कोळे, सोनंद, गौडवाडी आणि आजूबाजूच्या असंख्य गावांना या निधीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून मिळालेला हा निधी म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही नवसंजीवनीच ठरणार आहे। या निधीच्या माध्यमातून असंख्य गावांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। मंडळी, आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केलेल्या या प्रयत्नामुळं हा निधी सांगोल्यासाठी मंजूर झाला आहे आणि केवळ त्याचमुळं सांगोला तालुक्यातल्या असंख्य शेतकऱ्यांकडून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं अभिनंदन केलं जात आहे। तर मंडळी, ही खास बातमी आपण सांगोला पॉलिटिक्सवर पाहतात। सांगोला तालुक्यासाठी हा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे आणि राज्य शासनानं सांगोल्यासाठी
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामांसाठी तब्बल 70 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या अथक प्रयत्नांना यश आल्याचं दिसते. आपण मंडळी, सांगोला आपण तुर्तास पॉलिटिक्स इथंच YouTube थांबूया. चॅनल जर पहिल्यांदा धन्यवाद. पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.